घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत इकडे आपण मालिकेमध्ये पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र या सगळ्यामध्ये आता शर्वरी आणि विक्रांत हे दोघ जण वाचत चाललेत आणि आता त्यांनी केलेलं कारस्थान पण आपण पाहिलंय। त्यांनी या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे नानांना मारलंय, विक्रांतला मारलंय शर्वरी आणि राहुल या दोघांनी। पण आता मात्र त्यांच्या पापाचा घडा इकडे भरलेला आहे, कारण जानकीच्या हातामध्ये सगळं सत्य शोधत असताना असा काहीतरी महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा झालाय की त्याच्यात जानकीच्या समोर आता खूप मोठं सत्य आलंय आणि जानकीने मात्र आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा सुद्धा केलेला आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता महाभयंकर सत्य सांगण्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाहीये, तर आता एंट्री झाली ती म्हणजे नानांची। हो प्रेक्षकांनो, तर आता नानांची एंट्री कशी काय झाली किंवा नाना या सगळ्यामध्ये मात्र आता कसे काय एंटर झाले, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या या तिघींनी कशा पद्धतीने मात्र सत्य शोधण्यासाठी अशा परिस्थितीत जाऊन पोहोचल्यात की जिथे आता उलगडा झालाय, काय झालंय, कसं घडलंय। इकडे आपण पाहिलंय की यांची आता पूजा चालू असल्यावरती मात्र आता मुद्दाम ऐश्वर्याला तर खूप घाई झालेली आहे। ऐश्वर्या सगळ्यामध्ये विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी यांचं सत्य जोपर्यंत शोधून काढत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये। म्हणून आता ऐश्वर्या सत्य शोधण्यासाठी मात्र आता इकडे नाटक करायला लागते की मी तुझ्या रूम मध्ये शर्वरी जाते आणि या सगळ्यामध्ये मी तिकडे जरा आराम करते। असं म्हटल्यावरती शर्वरीला मात्र संशय आलाय की आता ही माझ्या रूम मध्ये का जाते, म्हणजे आता हिला माझ्या रूम मध्ये जाण्याची काय गरज पडले। जर काही असेल तर ही तिच्या रूम मध्ये जाईल ना, आणि तिच्या रूम मध्ये जाऊन आता ही आराम करेल, पण ही माझ्या रूम मध्ये का जाते हा संशय आल्या कारणाने मात्र आता शर्वरीचं पूजेमध्ये अजिबात लक्ष नाहीये। शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता अस्वस्थ झालेली आहे आणि तिचं पूजेमध्ये लक्ष नाहीये। ती आता विक्रांतकडे पाहते आणि विक्रांतकडे पाहत आता ती सांगायला लागते मला या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट येत आहे। यावरती विक्रांत म्हणतो डाऊट, आणि तो कसला? यावरती ती सांगायला लागते माझ्या रूम मध्ये का बरं ती गेलेली आहे, काय गरज पडले आता तिला माझ्या रूम मध्ये जायची। यावरती विक्रांत म्हणतो असेल आराम, तू इतका विचार करू नकोस, काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये मात्र तिच्याकडे काय फार लक्ष नको देऊया। असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही, असं करून चालणार नाहीये, मला या सगळ्यामध्ये मात्र आता डाऊट येतोय, काहीतरी गडबड आहे। या सगळ्या जणी तर एकत्र नसतील ना, कारण बघा ना आता इकडे आपल्याला इथे ठेवून सगळेजण जणू आपल्यावरती लक्ष ठेवतायत असं मला वाटत आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता तो म्हणतोय मग तू काय करतोयस, या दोघांचं खुसूरबुसूर चालू आहे। जानकी विचार करते नक्की आता या दोघांचं काय चाललंय कुणास ठाऊक, असा विचार जानकी करत असताना मात्र आता अवंतिका सांगायला लागते गुरुजी तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात करा। यावरती मात्र आता इकडे सगळेच शर्वरी म्हणते एक मिनिट गुरुजी थांबा बरं तुम्ही। असं म्हटल्यावरती ती पूजेतून उठले आणि पूजेतून उठलेली बघून जानकी तिला म्हणला ते वंश अहो तुम्ही पूजेतून का उठलात, आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते एक मिनिट अगं म्हणजे ऐश्वर्याचं डोकं दुखतंय म्हटली ना ऐश्वर्या, तर तिला माझ्या रूम मध्ये एक गोळी आहे ती देऊन येते। यावरती जानकी सांगायला लागते तुम्ही थांबा ना, मी आता तिला रूम मध्ये जाऊन तिकडे गोळी देऊन येते। आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते नाही वहिनी, अगं तुला माझ्या रूम मधली गोळी आता सापडणार नाहीये, तुला खरंच कळणार नाहीये की आता ती गोळी कुठे आहे ते। असं म्हटल्यावरती जानकी तिला थांबवण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतेय प्रेक्षकांनो, पण आता तिला रूम मध्ये जायचंच आहे, कारण तिला माहितीये की आपल्या रूम मध्ये अशा काहीतरी गोष्टी आहेत किंवा ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये काय शोधायचं आहे हे आता तिला कळत नाहीये। तिला काहीतरी ऐश्वर्यावरती डाऊट आलेला आहे, म्हणून ती घाई गडबडीत तिकडे निघालेली असताना मात्र आता तिला थांबवण्याचा प्रयत्न जानकी जीवाच्या आकांताने करते, पण ती काही थांबत नाहीये आणि जानकीच्या पुढे कोणता पर्यायच नाहीये। ती आता ऐश्वर्यापर्यंत पोहोचणार तरी कशी किंवा ऐश्वर्याला सांगणार तरी कशी, त्यामुळे जानकीचा पूर्णपणे नाईलाज झालाय। ती आता तिच्या मागोमाग जायला निघालेली असताना मात्र आता तोपर्यंत शर्वरी दार उघडून आतमध्ये आले। ऐश्वर्या या सगळ्यामध्ये खूप हुशार आहे, तिला या गोष्टीची ऑलरेडी चाहूल लागल्या कारणाने मात्र आता ती इकडे झोपून राहिलेली आहे आणि शर्वरीचं मात्र या सगळ्यामध्ये येणं तिकडे सफल नाही झालेलं आहे। शर्वरी गडबडलेली आहे, पण तिला डाऊट मात्र आलेला आहे। आणि त्यानंतर इकडे आता जानकी सांगायला लागते बघितलं वंश, अहो ऐश्वर्या आराम करते, तिला गोळी राहू दे, नको तिला काही गोळीची गरज। आणि त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरी विचार करते नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे मला या सगळ्यामध्ये जे काही वाटत होतं तेच खरं होतं का, काय होतं, ती आता विचार करून थकलेली आहे।
बरं तोपर्यंत इकडे आता विक्रांतीला समजवण्याचा प्रयत्न करतोय. बरं हे सगळं होत असताना मात्र आता इकडे ती सांगायला लागते नाही काहीतरी गडबड आहे, मला माझे इंट्युशन पॉवर सांगतायत काहीतरी गडबड आहे. आणि त्यावरती मात्र आता सुमित्रा सांगायला लागते चला चला म्हणजे आता शरू आणि विक्रांत तुम्हाला आता लवकर निघायचं आहे ते म्हणजे देवदर्शनासाठी. त्यावरती शर्वरी मात्र आता देवदर्शनाला जाण्यासाठी टाळाटाळ करायला लागते आणि त्यानंतर ती सांगायला लागते आई खरंच त्याची गरज आहे का, खरंच देवदर्शनाला जायला पाहिजे का. यावरती सुमित्रा म्हणते अगं असं काय म्हणतेस, इतक्या मोठ्या अडचणी नंतर आता तू या सगळ्यामधून बाहेर पडलेली आहेस. बघ ना आपल्या घरावरती किती आणि काय काय संकट आली आणि असं असताना तू आत्ता जर का बाहेर पडलेली आहेस तर मात्र देवदर्शनासाठी तुला जायलाच पाहिजे की नाही. असं म्हटल्यावर ती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे तिला नाईलाज झालेला आहे आणि ती आता ठीक आहे सांगते आणि देवदर्शनासाठी जायला तयार झाते. इकडे या तिघींचं मात्र आता प्लॅनिंग चालू आहे. ऐश्वर्याला जानकी सांगायला लागते काय झालं तुला काही रूम मध्ये सापडलं का. यावरती ऐश्वर्या म्हणाल ते कसं सापडणार, ती लगेच असं शर्वरी आली ना. यावरती मात्र अवंतिका सांगते वहिनी माझा वकील सेन्स मला सांगत आहे मुळातच या सगळ्यामध्ये जे काही चाललंय ना तर आता शरुवंश दोषी आहेत. यावरती जानकी सांगते हो कारण आता या सगळ्यामध्ये मी सुद्धा पाहिलं की ज्या वेळेला ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये गेली ना तेव्हा तिची तक 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 जी काही चालू होती ना ती मी पाहिलेली आहे. म्हणजे आता मला समजलं की ती या सगळ्यामध्ये मात्र घाबरलेली आहे आणि रूम मध्ये काहीतरी मात्र आता सस्पिशियस असल्याशिवाय ती घाबरण्याचं काहीच कारण नाहीये ना. असं म्हटल्यावर ती मात्र आता उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. उद्याच्या दिवसाला मात्र आपण एक गोष्ट करायची आहे की या सगळ्यामध्ये तिच्या रूमची झडती घ्यायची आणि असं काहीतरी महाभयंकर सत्य आपल्याला सापडेल ना की या सगळ्यामध्ये शर्वरी वंश मात्र आता अडकतील. असं म्हटल्यावर ती मात्र आता जानकी आणि आता ह्या दोघीही जणी तिच्या दुसऱ्या दिवशीच्या जाण्याची वाट पाहत आहेत. दोघी जणी मात्र आता वाट पाहत असताना इकडे दुसरा दिवस उजाडलाय आणि त्याच वेळेला सुमित्रा आता इकडे सांगायला लागते चला चला सगळ्यांनी मात्र आता आई अवंतिकाची तब्येत सध्या नाजूक आहे आणि मला काय वाटतं माहितीये का अवंतिकाची तब्येत नाजूक असल्या कारणाने तिची आता काळजी घेण्यासाठी मी या घरामध्ये थांबते. आणि तसंही मात्र आता मला असं वाटते की ऐश्वर्याला सुद्धा थांबू दे कारण काही झालं तरी सुद्धा इकडे काही लागलं कमी जास्त तर आता एखादी जणी अवंतिकाकडे आणि आता ऐश्वर्या मात्र आता इकडे थांबेल. असं म्हटल्यावर ती मात्र आता सुमित्रा काही बोलू शकत नाहीये आणि ती सांगते ठीक आहे. बरं हे सगळं झाल्यावर ती सुमित्रा या दोघांना घेऊन सुद्धा निघून गेलेली आहे आणि त्यानंतर जानकी आणि आता ऐश्वर्या अवंतिका तिघीही जणी आपापल्या परीने जिथे काही सापडते का ते सगळं सगळं पाहण्याचा प्रयत्न आता करत असताना बऱ्याचशा गोष्टी सापडलेल्या आहेत. पण या ज्या बऱ्याचशा गोष्टी सापडल्या त्या फक्त मात्र आता इकडे शर्वरीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशा नाहीयेत तर अशी काहीतरी माहिती आता हातामध्ये लागले ज्या माहितीच्या आधारे मात्र आता इकडे जानकीच्या हातामध्ये खूप मोठी गोष्ट लागली. बरं तोपर्यंत मात्र आता हे पुढे गेलेल्या शर्वरीला आणि आता स्वतः म्हणजे राहुलला संशय आलेला आहे की आपल्याला बाहेर पाठवून या तिघी जणी इकडे थांबल्यात काय यांचं कांड तर नाहीये ना. आणि हीच गोष्ट मात्र आता त्यांना खटकले म्हणून ते परत फिरलेत. परत फिरल्यावरती मात्र तोपर्यंत यांच्या हातामध्ये बरेचसे पुरावे लागलेत आणि ह्या सगळ्या जण बाहेर आलेत. बाहेर येऊन पाहतात तर काय शर्वरी आणि आता राहुल हे दोघं जण तिकडे आलेले आहेत. शर्वरी आणि राहुल आल्या कारणाने यांना आता आटपत घेऊन बाहेर पडायला लागलेलं आहे. ते दोघं जण बाहेर आलेत आणि जानकी म्हणत होते तुम्ही कसे काय लगेच आलात. यावरती ती म्हणाला ते वहिनी काही नाही माझं आता काही गोष्टी राहिल्यात त्या मी घ्यायला आले होते. असं म्हटल्यावर ती मात्र आता शर्वरी आणि आता राहुल हे दोघं जण रूम मध्ये काहीतरी शोधायला जातात तर अवंतिका ऐश्वर्या आणि जानकी हे घराबाहेर पडलेत. इकडे आपल्या रूम मध्ये गेल्यावरती जानकी मात्र आता इकडे खूप मोठा पुरावा शोधण्यासाठी रूमच्या बाहेर पडलेली असताना इकडे आता सुमित्रा आली आणि काय झालं शरू कुठे गेली. यावरती जानकी म्हणते आई थांबा मी तुम्हाला काहीतरी सत्य सांगणार आहे जे ऐकल्यावरती तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन हादरेल. सुमित्राला काहीच कळत नाहीये जानकी कशाबद्दल बोलते काय बोलते आणि या सगळ्यामध्ये मात्र आता तिकडेच शर्वरी आले आणि वहिनी तू माझ्या रूम मध्ये का गेली होतीस, का माझ्या रूम मध्ये जाऊन आता तिकडे उचकापाचक केले. आई काय चाललंय म्हणजे आता माझ्या रूम मध्ये जाण्याची हिला काय गरज पडले. असं म्हटल्यावर ती जानकी सांगायला लागते बाद झालं आतापर्यंत तुमचं खूप काही ऐकून घेतलेलं आहे आता ऐकून घेणार नाहीये थांबा वंच. असं म्हणत जानकीने मात्र आता समोर आणले नानांना. नानांना समोर आणल्यावरती सगळेजण नानांकडे पाहत बसलेत. नानांना मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता अशा अवस्थेत बघून सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरले आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये मात्र आता गडबडून अक्षरशः रडायला लागलेली आहे.
पण या सगळ्यामध्ये नाना जिवंत कसे, काय कसे, येणाऱ्या भागात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत.